परमेश्वरा, विठ्ठला, भगवंता, नामदेवा. चला, आमच्या प्रतीक्षेच्या राज्यात काय चाललंय. अगं आय, तसं नको, ते सांडशीने नको हे करू. ऐक ना बाळा, अगं काढून घे, तसं नको हे करू, नाही तर कापडाने हे कर. तर हिथं आमच्या दिदीने केलेलं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये नॉनव्हेज चिकन केलेलं आहे तिला आणि गणेशला खायचंय. तर आणि आणलं होतं किती ग बाया? पावशेर आणलंय. कारण का हे आज दीदीचं पप्पा ती गेली ती जागरणाला, आत्ताच आल्या तर इथं. म्हणजे आमच्या ह्यांच्या सख्या मामाचं इथलं जागरण होतं. मग सगळीच गेलती, तात्या, दीदीचं पप्पा, ही सगळी. मग पावशेरच केलंय बाईने माझ्या बघा. आणि त्यात मध्ये मी पहिल्यांदाच आयुष्यात चिकन बनवलंय. चिकन बिर्याणी बनवली खूप वेळा, ती जमती. आणि आता इथंच भाकरी करायच्या नको, आता ती तवा खूप खराब होईल ना ह्याच्यावरच करायच्या लोखंडाच्या तव्या. भाकरी बी किती करायचं माहिती का मैत्रिणींना, 2 नाही तर 3 करा. आमच्यात नॉनव्हेज नसतं कधीच. माझ्या जर दीदीला गणेशला खायचं असेल तर मी त्यांना बारामतीला नेते. आणि बारामतीला पण आठवड्यातनं एकदा नेते त्यांना. ते ज्यावेळेस म्हणते ना त्यावेळेस मम्मी आम्हाला ते मटण खात नाही ती पोरं, ती खाते ती चिकन. आणि त्यांना जर चिकनचं ध्यान झालं तर मग मी त्यांना हॉटेलमध्ये नेते आणि खायला चारून आणते. असं नाही की मी करत नाही, म्हणजे आमच्या घरात बनवत नाही म्हणजे पोरांना नसतं. असतं. गणेश किती वेळा असतं रे बाळा? महिन्यातून असतं 4 वेळा असतं, 4 वेळा तरी. त्यांना ज्यावेळेस खायचं. हा, आणि आज जागरण होतं तिकडं, हे म्हणलं होतं चला, पण पोरांना नाही मटण आवडत, त्यांना लागते चिकन. यस, असतं प्रत्येकाची काही चॉईस असते. तर मी खात नाही, मी माळकरी नाही, पण माझे लेकरांना आवडतं. तर आपण खाणाऱ्यांना नाही अडवायचं कुणाला, ते खात्यात तर त्यांना खाऊन द्यायचं. आणि मला दिलंय चारूला त्याने मस्त सुंदर असं बेसन. चपात्या पण आहेत. आता दीदीने ही 2 भाकरी करते नी. माझे चालले होते ऑर्डर घ्यायच्या ताईसाहेबांना. नाशिकच्या ताईसाहेबांचा गरम मसाला टाकायचा राहिला होता माझा, कारण का माझ्याकडे थोडंसं मटेरियल कमी होतं, त्यामुळे गरम मसाला मी बनवला नव्हता. तर त्यातल्या 1-2 वस्तू नव्हत्या माझ्याकडं, म्हणून. तर आता उद्याच्याला मटेरियल आल्यावरती मी बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, माझा नंबर घ्या 9657484000. तिथंच तो काय ताईसाहेब माळकरी नसते त्या, तर त्यांना असं वाटतं की ह्यांच्यात पाळतात का नॉनव्हेज वगैरे. पण माझ्या ह्या घरामध्ये मी कधीही नॉनव्हेज केलेलं नाही आहे. ह्यांचा ज्यावेळेस पाय मोडला होता ना मैत्रिणींना, त्यावेळेस फक्त अंडे वगैरे उकडायचो आम्ही, कारण का त्यांना पाय लागायसाठी. हो, बाहेरच करायचं, बाहेरच खायचं. आणि तिने अक्षरशः कढई पातीलं कशातच नाही केलं. तुम्ही बघितलं ना, तिने लोखंडाचा तवा आहे माझ्याकडे एक, मी आपला असाच घेतला होता दरवाज्यावर, ते आलती म्हणून लोखंडाची एक कढई आणि एक तवा, तिने त्यातच केलं. आता ती त्यातच ती ताटात एखाद्या खात्याने 2 जण आणि बाहेरच सेपरेट केली आहे. पळी त्यांची सेपरेट आहे. असू द्या. आणि अंडे वगैरे दीदीला आवडले तर दीदी करते पोळ्या वगैरे असं. कधी ती चुलीवरती तुम्हाला मी दाखवतेच. तर कुलकर्णी ताईसाहेब वगैरे जे ब्राह्मण आहेत, जे त्यांना चालत नाही बघा नॉनव्हेज वगैरे कसलं, तर आपल्याकडून तुम्ही घेता, माझ्यावरती विश्वास ठेवता, म्हणून ह्या गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्या टीममधली, तुमच्या टीममधली मी. हां, तर असं द्या. नंबर घ्या 9657484033. आणि माझ्या इथून पुढं ऑर्डर आहे तुम्हाला. आज ऑर्डर केल्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसात माझ्याकडून ऑर्डर मिळणार नाही. त्या माझ्याकडून ऑर्डर आहे तुम्हाला 5 ते 6 दिवसांनी पाठवल्या जाते. इथून पुढं तुम्ही बघितलं मी त्याच्यावरती लिहिलेलंच आहे, डायरेक्ट हेडलाईन दिलेली की मला ऑर्डर केल्यानंतर 6व्या दिवशी पाठवली जाईल. मग ती कशाची हे असू द्या. जर लवकर उराकली तर लवकर टाकली जाईल, नाही उराकली तर उशिराने केली जाईल. कारण का मटेरियल बनवायला तेवढाच वेळ लागतो, ऊन मरणाचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा माणसांवरती विश्वास राहिलेला नाही. तुम्हाला जर चांगलं खायचं असलं, विश्वासाने खायचं असेल तर वेळ द्या. आणि ज्यांना माझ्याकडे वेळ द्यायला नाही त्यांनी नाही ऑर्डर टाकली तरी चालेल. मी इथून पुढे तुम्हाला ऑर्डर टायमिंगला टाकू शकत नाही, हे स्पष्ट भाषेत सांगते. कारण का मला तुम्हाला फसवायचं नाही, मला तुम्हाला चांगलं द्यायचं. 4 दिवसांनी लेट, कारण का मी माझ्याकडं जे बनवलेलं जातं तेच विकते. मी दुसरीकडून आणून काही विकत नाही, सगळं मी इथं बनवते आणि सगळं इथं बनवूनच विकते. उन्हाळा दिवस आहे मैत्रिणींनो, माश्या वगैरे भरपूर असतात. तर मी इथं प्लॅनमध्ये पण आम्ही सांडगं करत नाही, इथं सावलीला पण करत नाही. डायरेक्ट आम्ही AC रूममध्ये जातो, तिथं दरवाजा लावतो, लाईट लावतो, पडदं खाली घेतो आणि मग सांडगं करतो. कारण का मच्छर जाळे आहे, पण त्याला सुद्धा माश्या ऐकत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता माश्या किती घाण करते त्या. वाटतं तेवढं सोपं नसतं. म्हणून धंदा करत असताना कधी बी ना कोणाला अंधारात ठेवून करायचं नाही. आणि पारदर्शकता जेवढी असेल ना तेवढा माणूस पुढे जातो. कारण का हे जे सगळं वैभव जे उभं राहिलंय, जे सगळं जे चाललंय, ते फक्त तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रामाणिकपणामुळे चाललंय. त्यामुळे मी काय कुणाला फसवत नाही, मला काय कुणाला फसवून धंदा करायचा नाही. जे आहे ती, कारण का हे कर्माचं फळ असतं, हिथंच भोगावं लागतं. ती वर गेल्यावर भोगावून चालत नाही.
हिथंच करायचं आणि हिथंच फेडायचं. मग पापाला धनी व्हायचं नाही, किंवा हरमळे तरमळेचं कुणाचं घ्यायचं नाही, किंवा कुणाचा पैसा असतो ना तो तुमचा कष्टाचा असतो. त्याच्यामुळं तुमच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही दिलेला असतो, आणि त्यातमध्ये मी तुम्हाला फसवून लपवून छपवून जर कसलं बी मटेरियल टाकलं तर माझ्या लेकरांना त्याचं भोगावायचं येईल. पहिलं बापाने केलेलं आज्याला फेडावं लागायचं, आज्याने केलेलं नातवाला फेडावं लागायचं, नंतर न बापाने आईने केलेलं लेकरांना फेडावं लागायचं. आता आपण केलेलं आपल्यालाच फेडायचं. हां, तुला आवडत असलं तर कर, माझं काय नाही. हात धु साबणाने. आता हिथं केलेलं हिथंच फेडायचं या लगेच. त्यामुळं चांगलं करायचं, चांगलं खायला घालायचं, फसवायचं नाही कोणाला. भरलेले आदोली कधीतरी लवाणती, चोरी मागं दोरी, साधा बोंब मारी. चोरीचं कधी लई दिवस टिकत नाही आणि खोटं बी टिकत नाही. खरं टिकतं मैत्रिणींनो, खरं टिकतं, आणि त्याला वेळ लागतो. आणि काय ताईसाहेब मला प्रत्येक वेळेस काय काय गोष्टींना मला कुचकं पाचकं बोलते. त्या गेल्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला मला काय काय ताईसाहेबांनी माझ्या व्हिडिओमध्ये नाही पण बाहेर दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याचशा कमेंट केल्या, बऱ्याचशा बोलल्या. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमचं हाताने घाण करू नका. तुम्हाला खरं काय म्हणायचं नसतं, त्यामुळे तुम्ही हाताने घाण करू नका, आणि तुम्ही हाताने घाण करून दुसऱ्याला काही वाईट बोलू नका. कारण का जी कागजी बिलं होती ज्याची त्याला बहुती. एवढंच बोलते मी, आणि ह्या विषयावरती हा विषय असा स्टॉप करते आणि पुढच्या कामाला लागते. बाय सगळ्यांना.